नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत। आता मी जे लाईव्ह लॉट सांगते होते, लाईव्ह लॉट्स मध्ये 1 ते 80 पर्यंत जे गट आहेत, जे टॉपचे पैरे आहेत, ते टॉपचे पैरे आणि गट मी त्या आता सांगितलेत पाठीमागे भाग 1 मध्ये। आता भाग 1-2 मध्ये पाहायला गेलं तर दुसरं पाहणार ते म्हणजे चटणी भाकरीवरचा पैलवान घरणीकरांचा राजा, ते कोणत्या गटामध्ये पडणार आहेत। नंतर आपला बैलगाडी क्षेत्रामधला देव तो म्हणजे मोहिल शेठ धुमाळ यांची आन बानशान, ते म्हणजे आणि बैलगाडी क्षेत्रातला लाडका तो म्हणजे दॉसम हिंद केसरी बकासूर। बकासूर कोणत्या गटामध्ये धावणार आहे। नंतर घोडकरांचा सर्जा कोणत्या गटामध्ये धावणार आहे। नंतर शिरसोडीकरांचे रायफल कोणत्या गटामध्ये धावणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहे घोडकरांचा सर्जा आणि अजित शेठ कारुंडेकरांचा चिक्या, ही बैलजोड तुम्हाला गट क्रमांक 94 मध्ये धावताना दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला 101 गट क्रमांक मध्ये बाळासाहेब माने घरणीकरांचा राजा आणि त्याच्यासोबत किरण अप्पा शाळगाव कळगाव यांचा पाहायला गेलं तर रैना, हा बैल जोड आपल्याला तास क्रमांक 1 वरून तुम्हाला धावताना 101 गट क्रमांक मधून तुम्हाला धावताना दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला पाहायला गेलं तर आरोही पंकज गाडगे यांची शिरसोडीकरांची रायफल आणि त्याच्यासोबत असणार आहे दहिगावकरांचा पाखऱ्या आणि शिरसोडीकरांची रायफल गट क्रमांक 108 मधून धावणार आहे। त्यानंतर दुसरं पाहायला गेलं तर आपल्या सर्वांचा लाडका आणि बैलगाडी क्षेत्रातला देव, संपूर्ण बैलगाडी क्षेत्राला आतुरता लागणार होता बकासूर कोणाबरोबर पळणार आणि बकासूरचा गट किती। तर बकासूरचा गट आता अंतिम आपल्याला समजलेला आहे, तो म्हणजे 110 गट क्रमांक 10 मधून आपल्याला नितीन आबा शेवाळे आणि मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावावरती चिठ्ठी निघाले, ते म्हणजे बकासूर आणि आपला पाखऱ्या शेवाळे आबांचा पाखऱ्या आपल्याला गट क्रमांक 110 वरून धावणार आहेत। ही होती मित्रांनो महत्वाची अपडेट। बकासूर आणि आपल्या घरणीकरांचा राजा असेल, नंतर आपल्याला घोडकरांचा सर्जा असेल, चिके असेल, रैना असेल, यांचं संपूर्ण गट देखील संपलेत। मित्रांनो, ही माहिती आवडल्यास आपल्या जास्तीत जास्त चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।